नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि त्या दिवशी आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. असं मानलं गेलं आहे की हा जो योग आहे तो अतिशय श्रेष्ठ योग आला आहे, कारण अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आली आहे आणि त्यामुळे हा दिवस अतिशय श्रेष्ठ आणि पुण्यदायी मानला गेला आहे. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायच्याच आहेत. पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या शांतीसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी, तसेच पितृदोष ज्यांना आहे तर त्याचं निवारण होण्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहेत. तर आता त्या सेवा कोणत्या कराव्या व कशा कराव्यात याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, अधिक महिना हा अतिशय पुण्यदायी मानला गेला आहे. तसेच त्यामध्ये सोमवती अमावस्या आली आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आपल्या हातून जे काही पाप झालं आहे तर त्या पापाचं म्हणजे पापाचा नाश होण्यासाठी किंवा त्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करावं लागतं. तसेच एखाद्या तीर्थस्थानी जाऊन देखील तुम्ही स्नान करू शकता. हे जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून अंघोळ केली तर आपल्याला तीर्थस्थानी स्नान केल्यासारखं प्राप्त होतं. म्हणून आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा तुम्ही मीठ टाकून अंघोळ करावी. तसेच या दिवशी दीपदानाला देखील भरपूर महत्त्व दिलं आहे, कारण अमावस्या आहे आणि या दिवशी महिनाभरामध्ये आपण दीपदान भरपूर केलं आहे. पण आवर्जून या शेवटच्या दिवशी देखील आपल्याला 33 दिव्याचं दान करायचं आहे. तसेच या दिवशी अन्नदान पण करायचं आहे. आता अन्नदान कशाचं करावं? तर बघा, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन या शेवटच्या दिवशी तुम्ही एखादा गोडाचा पदार्थाचं अन्नदान करू शकता किंवा एखादी खीर बनवून जरी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान केलं तरी चालेल, किंवा एखाद्या पक्षाला देखील तुम्ही दान देऊ शकता, किंवा गाईला तुम्हाला चारा द्यायचा आहे या दिवशी गाईला देखील अन्नदान द्यायचं आहे. तसेच आपल्याला पितरांच्या शांतीसाठी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गुरुजींना आपल्याला कोरडा शिदा द्यायचा आहे. आता शिदा कसा द्यावा याबद्दल अगोदर सांगितलं आहे. तर या महिन्याच्या शेवटच्या दिवशी देखील आपल्याला ब्राह्मणाला किंवा एखाद्या गुरुजींना आपल्याला शिदा द्यायचा आहे. कोरड्या शिदामध्ये तुम्ही डाळ, तांदूळ किंवा एखादे पीठ वगैरे असं काही कोरडं जे अन्न आहे तर ते तुम्हाला द्यायचं आहे. तर हे दान देणं देखील अतिशय पुण्यदायी मानलं गेलं आहे आणि याने देखील आपल्या पितृदोष जो आहे त्याचं निवारण होण्यास मदत होते. तसेच आपल्या पितरांना मुक्ती मिळण्याचं कारण देखील आहे. कारण या दिवशी, ज्या दिवशी जेवढं अन्नदान किंवा जेवढं दान करचाल त्यामुळे आपले पित्र जे आहेत तर त्यांना तृप्ती लाभते असं मानलं गेलं आहे. मग तुम्ही कोणत्याही वस्तूचं देखील दान देऊ शकता. एखादं आपल्या पितरांचं जे म्हणजे वय आहे तर त्या वयाच्या माणसाला किंवा एखाद्या त्या वयाच्या बाईला, म्हणजे बाई असेल तर बाई, किंवा एखादं तुमचे पूर्वज असतील तर त्यांच्या वयानुसार जे समोर वृद्ध स्त्रिया किंवा पुरुष असतात तर त्यांना देखील तुम्ही साडी, कपडे, त्याचबरोबर चप्पल अशा वस्तू तुम्ही दान देणं देखील पुण्यदायी मानलं गेलं आहे. कारण हा महिना 3 वर्षाने येणार आहे, म्हणून आवर्जून या महिन्यामध्ये आपल्याला ज्या ज्या सेवा करायच्या होत्या त्या आपण केल्याच आहेत, पण या शेवटच्या दिवशी देखील आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तसेच या दिवशी आपल्याला पितृदोषाचं निवारण, तसंच घरामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात त्यामध्ये आर्थिक टंचाई किंवा घरामध्ये बरकत्ता न राहणे, घरामध्ये कटकटी होणं किंवा नोकरीमध्ये असमाधान, नोकरीमध्ये नोकरी न लागणं किंवा विवाहाबद्दलच्या समस्या किंवा संतती प्राप्तीसाठीच्या समस्या, या सगळ्या समस्याचं निवारण करण्यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील सेवा करायची आहे. तर ती सेवा कशी करावी? तर बघा, शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती कोणती पुढे सांगतेच, पण त्या अगोदर आपल्याला झाडाला पूजेला जाण्यासाठी ताटामध्ये आपल्याला घरामध्येच एक तयारी करून घेऊन जायचं आहे. तर ती तयारी कशी करावी? तर एक प्लेट घ्या, त्यामध्ये आपल्याला 2 कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि त्यामध्ये तिळाच्या तेलाच्या वाती, किंवा तुम्हाला तिळाचं तेल नसेल भेटेल तर तुम्हाला फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तूप वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. कणकेच्या दिव्यामध्ये जेव्हा दिवे बनवतो त्यावेळेस त्यामध्ये मीठ वापरायचं नाही किंवा त्यामध्ये गूळ देखील वापरायचा नाही. तुम्हाला फक्त मी तुळशीच्या पूजेसाठी गूळ वापरण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही पितरांसाठी जर बनवत असाल तर त्यामध्ये गूळ वापरू नका. बाकीच्या दिव्यामध्ये गूळ वापरलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मीठ पण वापरू नका, काहीच वापरू नका. फक्त पीठ घ्या आणि त्याचे दिवे बनवून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला तुपाच्या वाती बनवायच्या आहेत. आता तूप आणि फुलवाती ह्या रेडीमेड भेटत आहेत, तर त्याच आपल्याला वापरायचे आहेत. सॉरी. आणि त्यानंतर बघा, आपल्याला एका प्लेटामध्ये ते 2 दिवे ठेवायचे आहेत. त्याच्या बाजूला आपल्याला हळदी-कुंकू घ्यायचं आहे. तसेच अगरबत्ती घ्या, तुम्ही कापूर घेऊ शकता, फुले घेऊ शकता आणि त्यानंतर मात्र आपल्याला त्यामध्ये आवर्जून काळे तीळ घ्यायचे आहेत. आता काळे तिळानं काय होतं, तर काळं तीळ
पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने जो काही पितृदोष आहे तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. तसेच पितरांना शांती लागते व आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या निवारण्यास मदत होते आणि आर्थिक टंचाई जी आहे तर ती देखील दूर जाण्यास मदत होते असं मानलं गेलं आहे. म्हणून आवर्जून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण करायचे आहेत, म्हणजेच की काळे तीळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा एखाद्या मंदिरामध्ये किंवा घराच्या शेजारी जर पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पिंपळाच्या झाडाला आपल्याला अगोदर पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तसेच त्या ठिकाणी आपल्याला तो एक दिवा लावायचा आहे. एकच दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि तिथे आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत. तुम्ही दिव्यामध्ये करू शकता किंवा तुम्हाला पिंपळाच्या बुडाला देखील अर्पण करायचे आहेत. बुडाला अर्पण करून मग त्यानंतर तुम्हाला तिथं 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर नमस्कार करून मग आपल्याला पितरांना देखील आपल्या नमन करायचं आहे आणि त्यानंतर घरी यायच्या अगोदर दक्षिण दिशेला ज्या ठिकाणी दक्षिण दिशा आहे अशा ठिकाणी तो दुसरा दिवा लावून यायचा आहे. दुसरा दिवा हा दक्षिण दिशेलाच लावायचा आहे, कारण तो दिवा जो आहे तो आपल्या पितरांसाठी आपण लावला गेला आहे. म्हणून आवर्जून आपल्याला दक्षिण दिशेलाच तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर त्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तिळाचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पितरांची सेवा केल्यानंतर मग घरी येताना मात्र आपल्याला हातपाय धुवूनच घरी यायचं आहे. अगदी मंदिरामध्ये जर नळ असेल किंवा पाणी असेल तर तिथलंच पाणी घेऊन तुम्हाला हात वगैरे स्वच्छ धुवून मगच घरामध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही देखील आपल्या पितरांची सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात होते. घरामध्ये जर कटकटी होत असतील किंवा बघा संतती प्राप्ती होत नाही अशांना देखील संतती प्राप्तीसाठी हा उपाय जर तुम्ही दर अमावस्येला केला तरी देखील तुमच्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे त्याचं निवारण होण्यास मदत होतं असं मानलं गेलं आहे. म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा करावी. तसेच बघा घरी आल्यानंतर मात्र आपल्याला 33 दिव्याचं दान द्यायचं आहे. संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही कणकेची देखील 33 दिवे दान करू शकता. त्यामध्ये तुम्ही घराच्या बाहेर 2 लावू शकता, नंतर तुळशीजवळ 2 लावू शकता, त्यानंतर बघा देवघरामध्ये लावू शकता. त्यानंतर आपल्या पितरांसाठी आणखीन घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला 2 दिवे लावू शकता. त्यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत. तो कोपरा देखील आपल्याला ईश्वरांचा, देवतांचा मानला गेला आहे. म्हणून त्या ठिकाणी देखील आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत. अशा ठिकाणी भरपूर असे आपल्याला दिवे बनवून किंवा 33 दिवे जर तुम्ही सगळेच बनवून जरी देवासमोर लावलेत तरी देखील चालेल. किंवा तुम्हाला जर मांडणी बाजूलाच करायची असेल तर बाजूला मांडणी करून देखील तुम्ही सेवा केली तरी चालेल. अशा पद्धतीने ही आपल्याला सेवा करायची आहे आणि हा जो दिवस आहे तो अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र दिवस मानला गेला आहे. कारण यानंतर हा जो योग आहे किंवा हा दिवस आहे तो 3 वर्षाने येणार आहे आणि या महिनाभरामध्ये आपल्याकडून भरपूर असं दीपदान झालंच आहे. त्याचं देखील फळ आपल्याला दुप्पट भेटणार आहे. पण या दिवशी जी सेवा करणार आहोत तर त्याचं फळ आपल्याला अतिशय शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे आणि हा दिवस नंतर येणार नाही. म्हणून आवर्जून ह्या सेवा करा. तर बघा इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.